सर्वांना विनंती आपण जोडण्यासाठी सर्वांसाठी स्वागत करायचं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला हा वार्षिक या कार्यक्रमासाठी आपण सर्वच पालक उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं देखील संस्थेच्या वतीनं खूप खूप स्वागत. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे अगदी 2 मिनिटांमध्ये. त्याचबरोबर ममता सिंग मॅडम आपलंही या ठिकाणी स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप आभार. मान्यवरांना विनंती आहे आपण दीपप्रज्वलनासाठी समोर यायचं. सर्वच मान्यवरांना विनंती आपण प्रतिमा पूजन करू. डाएट, न्यूट्रिशन, स्पेशल सायकोलॉजी यांच्याबद्दलही त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे काउन्सिलिंग्स त्यांनी मागच्या काही वर्षापासून या ठिकाणी त्यांचं कार्य चालू असतं. मी जयश्री मॅडम यांना विनंती की आपण मेधा मॅडमचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय पोलीस अधिकारी साहेब विकास अडसूल साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विष्णू शिंदे सर यांना विनंती करतो. आपण अडसूल साहेबांचा सत्कार करायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या गिफ्टमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलाकृतीतून काही वस्तू तयार केलेल्या आहेत आणि या वस्तू आपण या सर्व मान्यवरांना भेट म्हणून देत आहोत. सर्वांचा सत्कार झाल्यानंतर आपण त्या भेटवस्तू सर्वांना एकदा दाखवणार आहोत. एकदा कार्यक्रम सत्कार संपन्न झाल्यानंतर आपण तो प्रोग्रेस. अरुण राऊत साहेब यांना विनंती करतो आपण प्रवीण कुमार सिंग साहेब यांचा सत्कार करायचा आहे. प्रवीण कुमार सिंग साहेबांचं यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते स्वतः प्रथम एमडेड सोल्युशनचे डायरेक्टर आहेत. अरुण राऊत साहेब
जगताप सरांना विनंती आहे, जगताप सर आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे. जगताप साहेब. धन्यवाद सर. कापसे साहेबांना विनंती करतो, ॲडव्होकेट कापसे साहेब आपण श्रीधर सरांचा सत्कार करायचा. यानंतर प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष आदरणीय पिसे साहेब यांचा सत्कार मी सांडवड सरांना विनंती करते, आपण पिसे साहेबांचा सत्कार करायचा आहे. प्रहार संघटनेच्या यानंतर ममता सिंग मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी शोभा जगताप यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आदरणीय ममता मॅडम यांचा आपण सत्कार करायचा. यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार आपण संपन्न करत आहोत. प्रतिभा शिंदे मॅडम यांना विनंती आहे की आपण माधुरी वानपट्टी मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. प्रतिभा शिंदे मॅडम. यानंतर ॲडव्होकेट कापसे साहेब यांचा सत्कार मी शिंदे सरांना विनंती करतो की आपण कापसे साहेबांचा सत्कार करायचा. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले गोमन साहेब, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. गोमन साहेब या साहेबांना विनंती आहे. आणि गोमन साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब यांना विनंती करतोय आपण गोमन साहेबांचा सत्कार करायचा. माध्यमातून खूप छान असं कार्य त्यांचं अखंड या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये चालू असतं. यांचाही सत्कार शिंदे साहेबांच्या माध्यमातून. सर्वांना, सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी छोटीशी भेटवस्तू या ठिकाणी दिली आहे. ही भेटवस्तू मी तुम्हाला अगोदरच याची कल्पना दिली की ही भेटवस्तू मुलांच्या माध्यमातून तयार केली गेलेली आहे आणि ही भेटवस्तू सर्व मान्यवरांना आपण दिली आहे. मान्यवरांना विनंती की ती छोटीशी भेटवस्तू तुम्हाला मिळाली आहे, पण समोरच्या लोकांनाही जरी थोडंसं पाहता आलं तर त्यांनाही कळेल की मुलं किती क्रिएटिव्ह आहेत. सर्वांना विनंती, छोटीशी भेटवस्तू आपण मुलांना, समोरच्या सर्व लोकांना दाखवायची. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलं कशा पद्धतीनं काम करत असतात, कशा पद्धतीनं त्या वस्तू बनवतात, हे सर्व पालकवर्गांनी, त्याचबरोबर इथे जे प्रेक्षक वर्ग आहेत आपण पाहावं असं मला म्हणायचं आहे. खूप छान असं गिफ्ट या ठिकाणी मुलांनी हे स्वतः हाताने बनवलेलं आहे, म्हणून आपण हे गिफ्ट दाखवण्याचा जो काही उपक्रम करत आहोत. सर्वांनी एकदा मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. प्रवीण सरांना विनंती करतो आपण 1-2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचे. आदरणीय प्रवीण सर, आदरणीय जयश्री मॅडम असतील आणि सर्व सहकारी शिक्षक बांधव यांच्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतरचा मुख्य कार्यक्रम या ठिकाणी आपण आता सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचं ब्रीदवाक्य आहे, ना
ना नीलकंठ तो कैलासपती, ना एकदंत तो गणपती, नतमस्तक त्याच्या चरणी ज्यांनी स्वराज्य निर्मिती केली, ज्यांनी स्वराज्य निर्मिती केली. आजच्या कार्यक्रमाचं ब्रीदच आहे आपलं स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये, या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपल्या या शिवाजी महाराजांचं, या आपल्या दैवताचं गुणगान आपण या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाणार आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण आहात, आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी 1 मिनिटामध्ये कार्यक्रमाची सुरुवात आपण वेलकम सॉन्ग करणार आहोत. त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने सुरुवात करणार आहोत. टेक्निकल टीमने राष्ट्रगीत रेडी करायचं आहे. महाराजांचं कार्य हे अटकेपासून कटकेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले आपण सर्व शिलेदार आहोत, मावळे आहोत, रहिवासी आहोत, जनता आहोत. या आपल्या राजाचं गुणगान आपण या ठिकाणी गाणार आहोत. सुरुवातीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रार्थना या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला आपल्या देशाचं राष्ट्रगीत आपण 1 मिनिटामध्ये प्ले करणार आहोत. सर्व विद्यार्थी प्रार्थनेमध्ये सर्व विद्यार्थी जेव्हा व्यासपीठावर येतील, सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. एक साथ परेड सावधान, एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड चल यमुना गंगा उच्चल जल वितरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की जय. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या उपरी आता विशेष गाये निघावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तुणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय, भारत माता की जय. जय भवानी. जय
शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. सुंदर जोरदार टाळ्या वाजवायच्या समृद्धीसाठी आधारित असणार आहे. स्वराज्य म्हटलं की कसं आपलासा विषय असतो. आपल्या मातृभूमीचा, आपल्या हृदयाजवळचा विषय हा आपला म्हणजे स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बनवलेलं स्वराज्य. या स्वराज्याची संपूर्ण सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून किंबहुना त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या कार्यकाळापासून काही गोष्टी आपल्याला या आजच्या स्वराज्य या स्क्रिप्टमध्ये, या थेममध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यातलंच पहिलं सॉन्ग घेऊन येत आहेत सर्व संस्थेच्या शिक्षिका. वेलकम सॉन्ग अगदी 1 मिनिटामध्ये सर्व शिक्षिका घेऊन येतात. वेलकम सॉन्ग. संस्थेच्या सर्व शिक्षिकाच, फक्त शिक्षिकाच नाही तर शिक्षक संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय जयश्री मॅडम देखील या गाण्यामध्ये सर्व पालकांचं, सर्व मान्यवरांचं एक सुस्वागतम गीत या ठिकाणी सादर करणार आहेत. सर्वांना विनंती आहे, विषय काय असतो, एक कार्यक्रम आज आपल्याला पाहण्यासाठी 2-3 तास असतात, पण त्याच्या पाठीमागची जी मेहनत असते, मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून या मुलांवरती या संस्थेच्या या सर्व शिक्षकांचं काम चालू आहे. त्यातले त्यात मुलं हे स्पेशल चाइल्ड्स आहेत. एखादी गोष्ट मुलांमध्ये उतरवणं, सामान्य मुलांमध्ये उतरवणं तेवढं अवघड नसतं, परंतु या मुलांना आता तुम्ही झलक बघितली असेल समृद्धीची घोषणा. आपल्याला वाटत होतं लवकर स्टार्ट नाही झाली, पण स्टार्ट एकदा झाली त्यानंतर तिचा काय तो आवाज, तिची जी भारदस्तपणा, बोलण्याची पद्धत म्हणजे आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करून गेलेली आहे. तर असेच सर्व काही जे काही गाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यांचे जे काही परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळणार आहेत, हे 1 से बढ़कर 1 असणार आहेत. त्यामुळं सर्वांनी स्वतःला तयार ठेवा. मला असं म्हणायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला खूप छान असं स्वराज्याचं संपूर्ण लेखाजोखा आपल्याला या गाण्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. सर्व सहकारी शिक्षकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं. टाळ्या वाजवल्या पाहिजे. एवढा सुंदर गणपती आपण तरी पाहिलेला नाही, एवढा सुंदर गणपती बनवला होता. योगायोगाने त्याची सोंडही त्या ठिकाणी त्यांनी थोडीशी साथ नाही दिली, पण परत एकदा त्यांनी गाण्यामध्ये कमबॅक केलं आणि आपल्या सर्वांना मनमुराद आनंद या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर विद्यार्थी घेऊन येत आहेत. गाण्याचे बोल आहेत, पहिली माझी ओवी ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही गोष्टी आपल्याला अन्यायकारक पाहायला मिळत होत्या आणि हा अन्याय दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या सवंगड्यांच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेचा जो काही विडा उचलला, स्वराज्य स्थापनेची जी काही स्वप्न त्यांनी पाहिली, जी काही शपथ त्यांनी घेतली, याच्या काही आपल्याला झलक या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या पूर्वीचा काळ या ओव्यांमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली माझी ओवी ग घेऊन येत आहेत रायरी अनन्या. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला.
मा जिजाऊबाई साहेब त्यांना अनेक गोष्टी सांगत होत्या. रामाच्या गोष्टी सांगत होत्या, कृष्णाच्या गोष्टी सांगत होत्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगत होत्या. आणि त्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही उद्दिष्ट होतं ते थोडं थोडं क्लिअर होत गेलं. आणि त्यांना एक वेगळं स्वराज्य निर्मितीचं स्वप्न त्यांचं बीट झालं, तयार झालं. असंच त्यांच्या हेच गोष्टी आपल्याला या गाण्याच्या याच्यातून पाहायला मिळणार आहेत. गाणं घेऊन येत आहेत तूच अर्जुन आणि तूच केशव. या गाण्यामध्ये आहेत देवा, विद्यार्थ्यांची नावं सांगतोय, देवा, जडेल, अथर्व अस्वार, अथर्व पाटील, बलराम, समृद्धी. आणि या गाण्याला डायरेक्ट केलेलं आहे, त्यांच्या गाण्यांना सपोर्ट केलेला आहे रुपाली होळ मॅडम, सुवर्णा कापसे मॅडम, त्याचबरोबर अरुणा मॅडम, रोहिणी मॅडम आणि प्राची मॅडम घेऊन येत आहेत तूच अर्जुन तूच केशव. बघा, सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण या सर्व मुलांचं कौतुक करणार आहोत. तुम्ही करतच आहात, नक्कीच तुमच्याही साथ तेवढीच लाभत आहे. तरी देखील अजूनही आपल्याला टाळ्यांचं कौतुक करायचंय. घेऊन येत आहेत तूच अर्जुन आणि तूच केशव. जोरदार टाळ्या परत एकदा आपण या मुलांसाठी वाजवणार आहोत. आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये आणि या विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्समध्ये आपला हा कार्यक्रम एक उच्च लेवलला, एक वेगळ्या लेवलला चाललेला आहे आणि तो तसाच पुढे पुढे जाणार आहे याची नक्की ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. आणि कार्यक्रम आपला या ठिकाणी सुंदर असा पार पडत आहे. हिंदुस्थानचा मुकुटमणी, अमूल्य शौर्याची गाथा, लक्षयुगे गरजत राहील स्वराज्याची कथा, स्वराज्याची कथा. अगदी याच उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील कार्यकाळ होता आणि तेवढ्याच ताकदीचा परफॉर्मन्स देखील या ठिकाणी साजरा केला जात आहे. यानंतर सादर होत आहे शिवस्तुती. यामध्ये विद्यार्थी आहेत बलराम, हर्षद, दर्शना, रायरी, अथर्व अस्वार, अथर्व पाटील आणि समृद्धी. आणि या शिवस्तुतीला डायरेक्ट केलेलं आहे वैशाली मॅडम. इंद्रदेवी जांबपर, बाळवसु वांबपर, रावणस दंबपर, रघुकुल राधे, पवनबारी बापर, शंभुरती नापर, जो सहस्र बापर, राम राधे, दावदुंड दुंड पर, चीताम चुंड पर, भूषणवी दुंड पर, जैसे मुखराज है तेलतम हंस पर, कानजिनी कंस पर, जो गले वंश पर, शेर शिवराज है, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. थँक्यू. जोरदार मुलांनी दाखवून दिलेलं आहे आम्ही स्टेजवरती तेवढ्याच ताकदीने परफॉर्मन्स करू शकतो आणि अभ्यासामध्ये आम्ही तेवढ्याच मोठ्या हिमतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही पाठांतर करू शकतो, लिखाण करू शकतो. हेही आपल्याला याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी सुंदर असं शिवस्तुती त्या समृद्धीने आपल्या समोर साजरी केलेली आहे. या सर्वच विद्यार्थ्यांना एकदा जोरदार टाळ्या. एसी खूप वाढलाय, मला वाटते जरा गरमी वाढवण्यासाठी टाळ्यांचा आवाज जरा जास्त येणं गरजेचे आहे. यानंतर हाती झेंडा भगवा, हाती झेंडा भगवा, एक हाती शिदोरी, पाऊल वाटे वरुणी ठेवल्या, नजरा अभेद्य शिखरावरती, नजरा अभेद्य शिखरावरती. यानंतर आपल्या सर्वांचं आवडतं महाराष्ट्राची जी काही रांगडी परंपरा आहे ही परंपरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आम्ही गड्या डोंगरचे राहणार घेऊन येत आहेत देवा, आदित्य, यश. सुंदर अशा कार्यक्रमामध्ये स्वराज्याची जी काही प्रतिमा आपण या ठिकाणी पाहत आहोत, स्वराज्याचे जे काही संपूर्ण लेखाजोखा संपूर्ण गाण्यांमधून आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचं गाणं होतंय, सादर होतंय शिवबा आमचा मल्हारी.
जय भवानी, जय भवानी. यानंतर एक असा परफॉर्मन्स या ठिकाणी सादर केला जाणार आहे. लाईट्स ऑफ करायचं नाव स्टेजवरच्या 2 मिनिटासाठी सादर होणार आहे. इशिता बारवाड ही एक सेलिब्रिटी आहे. डान्स महाराष्ट्र डान्स कॉम्पिटिशन मध्ये तिने डान्स केलेला आहे. त्याचबरोबर डान्स इंडिया डान्स या कॉम्पिटिशन्स मध्ये पण 1-2 मिनिटं मी त्याला इंट्रोड्यूस करतोय. तत्पूर्वी एका कोणीतरी येऊन थोडंसं साफ करायचंय. त्याचे काही फ्लिप्स आहेत या ठिकाणी, ती घसरून पडणार नाही याची काळजी घ्यायची. थोडं झाडून महाराष्ट्र डान्स या स्पर्धेत तिने भाग घेतलेला आहे. ती स्पर्धक आहे. त्याचबरोबर डान्स इंडिया डान्स या स्पर्धेमध्ये देखील तिने सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर इंडिया गॉट टॅलेंट या स्पर्धेमध्ये देखील, या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेमध्ये देखील तिनं स्पर्धक म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर ती PC पिंपरी चिंचवडची आपली स्वच्छता अभियानाची ब्रँड अँबॅसिडर देखील आहे. अशा या सेलिब्रिटीचा आपण या ठिकाणी परफॉर्मन्स पाहणार आहोत. अत्यंत उच्च पातळीवर, देश पातळीवरतीचा परफॉर्मन्स झालेला आहे. या मुलीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. इशिता भरवाड. मी इशिताला विनंती करतो की आपण तिला डान्स या ठिकाणी सादर करायचा आहे. तिचा डान्स हा तारा राणी ऍक्ट असणार आहे. महाराणी ताराबाई यांच्या माध्यमातून जो काही त्यांनी संघर्ष केला आहे, त्यांनी जे काही लढाई लढलेल्या आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला तिच्या डान्समधून मिळणार आहेत. अत्यंत सुंदर, मोठ्या पातळीवर, देश पातळीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं नाव तिनं उज्ज्वल केलेलं आहे. अशा या विद्यार्थिनीचं, अशा या मुलीचं डान्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्याला तिचा डान्स हा पाहायला मिळणार आहे. पातळीवर केलेला आहे. तिच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आपल्याला. इशिता भरवाड.
केला त्यामुळे थोडासा तिला गडबड असं झाल्यास थकली आहे थोडीशी, त्यामुळे वन्स मोर आपण थोडंसं टाळूया. मला वाटतं तिचा सत्कार आपण आदरणीय वाबळे ताई, त्याचबरोबर सिंग साहेब आणि प्रोग्रेस ऑटिझम सोसायटीच्या अध्यक्षा जयश्री मॅडम यांना विनंती करतो की आपण इशिताचा सन्मान या ठिकाणी करायचे. सिंग साहेब, ममता मॅडम आणि वाबळे ताई, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. एवढ्या मोठ्या परफॉर्मन्सची, देश पातळीवर परफॉर्म करणाऱ्या विद्यार्थीची, आपल्या कन्येची आपण या ठिकाणी कौतुक करायचंय पातळीवर. आणि सोने पे सुहागा म्हणतात तो काय, तोच इशितासाठी वाबळेताई यांनी 1000 रुपयाचं बक्षीस नक्की या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. ताई खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीने जर आपण या ट्रिपला देखील आपण मोठ्या प्रमाणात गाजू शकतो. खूप खूप धन्यवाद. इशिता मॅडम, सिंग सरांचं, ममता मॅडमना विनंती आपण विराजमान व्हायचं. यानंतर घेऊन येत आहेत सोन्याचा नांगर. हे भारुड आहे, आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. सोन्याचा नांगर या या गाण्यामध्ये विद्यार्थी आहेत लोहार, हार्दिक, सुयश, दर्शना, बलराम, देवा, सई, रुची, चोबे, आरुष, अस्वार, अथर्व, बर्डे, त्याचबरोबर राहिली आणि अनन्या या गाण्यामध्ये आहेत. यांनी घेऊन आहेत सोन्याचा नांगर. नांगर सोन्याचा पण स्वप्न स्वराज्याचे, नांगर सोन्याचा पण स्वप्न स्वराज्याचे, मातीशी नातं जोडून स्वराज्य उभं केलं रे त्याचे, मातीशी नाते जोडून स्वराज्य उभं केलं रे त्याचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य आपल्या या ठिकाणी उभं करून आपल्या समोर एक आदर्श राजा म्हणून सर्व जगासमोर आले. आणि त्याचा अभिमान आपल्या सर्वांनी आहे की आपण त्यांच्या पावन भूमीमध्ये आपण जन्म घेतला, त्यांच्या पावन भूमीमध्ये आपण वास्तवास आहोत. यासारख्या नशिबाची नशिबान आहोत आपण सर्वजण. अत्यंत सुंदर असं गाणं या ठिकाणी सादर होत आहे, सोन्याचा नांगर. सगळ्यांना परत बोलवा. त्यांना सांगा शहाजीराजांचे सुपुत्र शिवाजीराजे स्वतः पुण्यात आले आहेत. त्यांच्या ज्या काही फिर्यादी असतील त्या आम्ही जातीने सोडू. विघ्न भावे दूर म्हणून बाप्पा विराजला, मंदिराजवळीला माल बांधिला. विघ्न भावे दूर म्हणून बाप्पा विराजला, मंदिराजवळीला माल बांधिला. भरवनाथ मोठ्या जल्लोषात सोन्याचा नांगर चालविला, सोन्याचा नांगर चालविला, सोन्याचा नांगर चालविला. रयतेच्या हाकेला देव धावून आला, रयतेच्या हाकेला देव धावून आला. लोक परत येऊ लागली, संसार थाटू लागली. कुंभाराचे चाक फिराले आणि लोहाराची भट्टी पेटली. वासुदेव आनंदाने गाऊ लागला, वासुदेव आनंदाने गाऊ लागला. वसुदेवला 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 वसुदेवला, रयतेच्या हाकेला देव धावून आला. वसुदेवला वसुदेवला. पुण्यनगरी सजली, 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 पुण्यनगरी सजली. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की मंत्रमुग्ध करणारा प्रदर्शन या ठिकाणी सादर केले जाते मुलांच्या माध्यमातून. यानंतर लगेच याच गाण्याला अटॅच
सोन्याचा नांगर हेच गाणं कंप्लीट कंटिन्यू केलं जाणार आहे. विनंती आहे सर्व शिक्षक बांधवांना की लवकर लवकर आपण लगेच पुढचं गाणं रेडी करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या या मुलांसाठी. छोट्या छोट्या मुलांनी अगदी तुम्हाला धरून ठेवलेलं आहे, मंत्रमुग्ध केलेलं आहे. मागच्या 2-3 तासापासून मला नाही वाटत आहे की या ठिकाणी कोणी बोर झाला असेल. त्यामुळे सर्वांनी एकदा या मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. बघा या कलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतच आहे की प्रोग्रेस ऑटिझम सोसायटी, एज्युकेशन सोसायटी ही किती चांगल्या पद्धतीने या समाजामध्ये आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. वाबळेताईंसारख्या नगरसेविकांचा किंवा वाबळे साहेबांसारखे नगरसेवक असतील यांचं नेहमी सहकार्य देखील या एज्युकेशन सोसायटीला लाभत असतं. आणि या लोकप्रतिनिधींचं बारीक लक्ष या संस्थेवरती असतं किंवा आमच्या सर्वांवरती असतं. अशा पद्धतीने जर काम होत गेलं तर नक्कीच पिंपरी चिंचवड शहर एक आपलं एक आदर्शवत शहर म्हणून समोर येईल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण संपन्न असलेले विद्यार्थी हे पिंपरी चिंचवड शहरातून या ठिकाणी उदयास येतील आणि देश पातळीवर नाही तर फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पिंपरी चिंचवड शहराचं नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा करूयात. आणि या मुलांना आपण कौतुक करूया. त्यानंतर घेऊन येत आहेत मुलं सोन्याचा नांगर. सुयश, आदित्य, दर्शना, हर्षद, जडेल, रायली, अनन्या, अथर्व, ऐशानी, त्याचबरोबर अथर्व पाटील आणि समृद्धी.
आणि मुलांवरती जे काम करणारे शिक्षक आहेत त्यांचा आनंद गगनाच्या पार जातो असं मला म्हणायला काय हरकत नाही. यानंतर महाराष्ट्राची आराध्य दैवत आपल्या सर्वांचे कुलदैवता तुळजाभवानी, या तुळजाभवानीवरती डान्स होणार आहे या ठिकाणी. आणि तुळजाभवानीचा डान्स घेण्यात अनन्या, ऐशानी, दर्शना, आर्या, राहिली. कैवार तिला लेकरांचा दारुण तिचा प्रत्येक वार, सळसळती बीज होऊन करी जगदंबा असुरांचा संहार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे आपली तुळजाभवानी माता ही पाठीशी होती आणि त्यांच्या माध्यमातूनच छत्रपती शिवाजी महाराजांना सोन्याची तलवार भेट देण्यात आलेली होती. अशी आपल्या संबंध महाराष्ट्राची आराध्य देवता जगदंबा तुळजाभवानी, या तुळजाभवानीवरती परफॉर्मन्स सादर होत आहे. घेऊन येत आहेत अनन्या, ऐशानी, दर्शना, आर्या, राहिली, आशुतोष. आपला एक उच्च लेवलला चाललेला आहे. या काळामध्ये अनेक मान्यवर आणि पालक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामध्ये डॉक्टर जमदाडे सर यांचंही, जमदाडे सर आणि जमदाडे मॅडम यांचंही या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित लाभली. मॅडम आणि सर आपल्या दोघांचंही संस्थेच्या वतीनं आदरणीय जयश्री मॅडम आणि शिंदे सर यांच्या वतीनं खूप खूप स्वागत. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय मेधा देवरुखकर मॅडम यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय मेधा देवरुखकर मॅडम, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. वेळ घेतो. आदरणीय जमदाडे मॅडम आणि कोरिओग्राफर सविता बोराडे मॅडम यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. तुमची मेहनत या आजच्या कार्यक्रमामध्ये खूप महत्वाची आहे. आदरणीय जमदाडे मॅडम आणि बोराडे मॅडम, सविता बोराडे मॅडम आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मेधा मॅडम यांचं भाषण होणार. नेक्स्ट गिफ्ट घेऊन येण्याचं